सरकारचा कांदा उत्पादकांना काहीसा दिलासा। नाफेडकडून कांदा खरेदी दरात 345 रुपयांची वाढ। नाफेड आता 1580 प्रति क्विंटल दरानं कांदा घेणार। आमदार रोहित पवार चांदवडमध्ये होणाऱ्या आंदोलनावर ठाम। 25 रुपये दरानं कांदा खरेदी आणि कांद्याला प्रति किलो 15 रुपये अनुदान मिळाल्याशिवाय माघार घेणार नाही, रोहित पवार यांचा इशारा। विधान परिषद निवडणुकीचा तिढा सोडवण्यासाठी वर्षावर 2 तास खलबतं। शिंदेंच्या नाराजीवर चर्चा झाल्याची माहिती। तर फडणवीसांच्या भेटीनंतर रवींद्र चव्हाण आणि बावनकुळेंनी घेतली शिंदेंची भेट। जळगाव विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीमध्ये जुंपली। जागा न मिळाल्यास शिवसेनेची मैत्रीपूर्ण लढतीची तयारी। मंत्री आणि आमदारांच्या बैठकीत एकमत। इंधन दरवाढीचा शालेय विद्यार्थ्यांना फटका। बस भाड्यात मोठी वाढ होण्याचे संकेत। तर 3 दिवसच शाळा भरवण्याची अजब मागणी करत स्कूल अँड कंपनी बस ओनर असोसिएशननं सरकारला पत्र पाठवलं। वाढलेले तापमान आणि इंधन दरवाढीमुळे भाजीपाल्याला महागाईचे चटके। शेपू वालजुडी 40 रुपयांना, तर फरसबीन गाठला 200 रुपयांचा टप्पा। चांगला पाऊस पडेपर्यंत दर चढेच राहणार। राज्यभरात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी। मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रामधील काही भागात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी। तर पावसामुळे शेती पिकांचं मोठं नुकसान। मतीन पटेलची एसआयटी कडून तब्बल 8 तास चौकशी। मतीनवर निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप। एसआयटी प्रमुख संदीप मिटकेंकडून मतीनची चौकशी। सीबीआय कडून मोटेगावकरच्या खासगी क्लासेसची चौकशी सुरू। तर मोटेगावकरचे नातेवाईकही चौकशीच्या फेऱ्यात। अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या आगामी निवडणुकीमध्ये मोठा ट्विस्ट। नीलम शिर्केंची निवडणुकीतून माघार। वर्षा उसगावकरांना दिला पाठिंबा। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण। यंदा 131 जणांना पद्म पुरस्कार। तर महाराष्ट्रातील 8 मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान। झी 24 तास महाराष्ट्र गौरव पुरस्कार सोहळ्याचं दुसरं वर्ष मुंबईमध्ये पार पडणार। दिमागदार सोहळा। विविध क्षेत्रातील मान्यवरांचा होणार गौरव।